गारिवली असा विद्यमान सामना. सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुढे सरसावला आहे, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लॉंग ऑनला येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खातं खोललं जात आहे गारिवली संघाचं या 2 धावेनं आणि स्वतःच सुद्धा खातं खोललंय जितून. 2 धावेनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या डब्बलकवरती 2 धावा. सफल झालाय. अलकाताने खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र आउटफील्ड मध्ये थोडासा अडथळा आहे. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकेवरती पाहायला मिळते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. स्ट्राईक वरती प्रथमच नितेश असेल. स्ट्राईक वरती नितेश एक आक्रमक फलंदाज आहे. गारिवली संघाकडून केलं असताना नितेश 5वा चेंडू पहिल्या षटकातील. रोहित इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू केलाय. चेंडूला जबरदस्त फटका गॅप मध्ये केलून काढलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर जातोय चेंडू. सीमा पार हाय ते चौकार. बाउन्सर पद्धतीचा फेकला. त्यानंतर मात्र 3 चेंडू कॉलवर टप्प्याचे फेकले. गोलंदाज रोहित न 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन फेकला. त्याच्यावर चौकार आला. नितेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागली आहे शर्यत आणि या शर्यतीमध्ये चेंडू मात्र विजय होतोय. चेंडू जाते सीमा पार आहे तो चौकार. बॅक टू बॅक नितेशच्या बॅटमधनं दुसरा चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या डब्बलकेवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. पहिल्या 4 चेंडूवरती मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती रोहितच्या माध्यमातून. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या रोहितनं. पण शेवटच्या 2 चेंडूंवरती नितेशनं मात्र आक्रमण केलंय. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत नितेशनं. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूवरती फलंदाज नितेशच्या माध्यमातून शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. एक चेंडू मात्र स्क्वेअर लेगला फेकून दिला. त्यानंतर मात्र थर्डमॅन क्लिअर करत असताना चेंडू सीमा पार गेला. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय हरेश म्हात्रे. स्ट्राईक वरती जितू. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. अबीर काउंट येण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले होते फलंदाज जितू. त्यामुळे मात्र बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज हरेशनं. पहिला चेंडू निर्धाव फेकला तर गोलंदाज रोहितनं. तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते गारिवली संघाच्या फलंदाजांकडून. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. पहिला चेंडू रोहितनं सुद्धा निर्धाव फेकला होता आणि पहिला चेंडू गोलंदाज हरेशने सुद्धा निर्धाव फेकलाय. चांगली सुरुवात केली गोलंदाज हरेशनं. निर्धाव चेंडू फेकत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. स्ट्राईक वरती जितू एक आक्रमक फलंदाज गारिवली संघाचा.
इथे मात्र दिशेपासून भरकटला गोलंदाज पंच शशांक पाटील आताचा पिसारा फुलवत असताना वाईट शिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 12 धावा. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज हरेश इथे मात्र केलाय जबरदस्त फटका फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद धन्यवाद. ओव्हर पिच चेंडू होता त्याला मात्र भिरकावून दिला जितून लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकार आलाय. नेहमीच लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो जितू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका चेंडू मिस टाइम शॉट. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूरवर येतोय आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. जितूच्या स्वरूपात लागतोय पहिला झटका घारिवली संघाला. हरेशच्या माध्यमातून षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती जितूला मात्र माघारी परतवलाय गोलंदाज हरेशनं. धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. 18 धावेवरती पहिला गाडी बाद होतोय घारिवली संघाचा. वन डाऊनला फलंदाजी करण्यासाठी येत असताना सुजित पाटील पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू हरेश मात्र ऐकाताने केलून काढलाय. दूरवर्ण क्षेत्ररक्षक सूरज येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. याआधी झेल सुद्धा सूरजनं स्वीकारली होती जितूची. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे घारिवली सागाव संघाचा सूरज भोईर. धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायगनवरती प्रथमच वन डाऊनला फलंदाज सुजित पाटील. पहिला चेंडू जबरदस्त फटका षटकाराने खातं खोललं जातंय सुजित पाटीलचा. षटकार येतोय सुजित पाटीलच्या बॅटमधनं. आल्या आल्या षटकारानं स्वतःच खातं खोललंय सुजित पाटीलनं. जबरदस्त फटका सुजितच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र शप्पळवून ॲक्रॉस जलांना खेळण्याचा प्रयत्न दिशेपासून भरकटलाय गोलंदाज हरेश. पंच दंडित करतायत वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 26 धावा. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागतो चेंडू मिड विकेटला जातोय. चुकीचं क्षेत्ररक्षण होतंय. बॅकअप मात्र चांगलं येतोय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा मात्र या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त होतोय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 29 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. 14.50च्या सरासरीने या धावसंख्या इथं मात्र उभारण्यात आल्यात. तर घारिवली गावचे राम पाटील यांचं सुद्धा आगमन होते व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल.
तर व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत डाव्या बाजूला व्यासपीठाच्या थोडं मागे व्हायचं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बल्कवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. जबरदस्त फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. याआधी जितू सुद्धा बाद झाला, चांगली फलंदाजी करत असताना एक षटकार जितूच्या बॅटमधनं आला. त्यानंतर मात्र सुजित पाटील आले, त्यांच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक तिहेरी धावा आली आहे. सुजित खेळतोय 2 चेंडूवरती 9 धावा सुजितनं केल्यात, 3 चेंडूवरती 9 धावा केल्यात नितेशनं. धावसंख्या बल्कवरती पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीनं 29 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेदांत. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला मिळतोय, बिटकावून देण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज वेदांत ना. तर यापुढील सामना असेल जुने डोंबिवली विरोधात माटर्डी. चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज वेदांतनं. स्ट्रायकिंग फलंदाज सुजित पाटील, नो स्ट्रायकिंग नितेश जो सलामीला आलाय, आणि बलंडाऊनला आलेला फलंदाज स्ट्रायकिंग सुजित पाटील. इथे मात्र हलक्याने केलून काढल्या. पहिली धाव वेगानं पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय चिन्मय पाटील, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. पहिली धाव वेगानं पूर्ण केली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सुजित पाटीलनं, नकार दिलाय फलंदाज स्ट्रायकिंग नितेशनं. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धाव पूर्ण होती एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या बल्कवरती 30 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग सलामीला आलेला फलंदाज नितेश येतोय. रोहित येत आहेत कान मंत्र देण्यासाठी, रितेश येत आहेत. गोलंदाज वेदांतला कान मंत्र दिल्यानंतर मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षण फाईन लेगला करण्यासाठी जातात. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकात येईल. ते मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून निघून जाते चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला कमबॅक पाहायला मिळते या षटकामध्ये गोलंदाज वेदांतच्या माध्यमातून. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, आधीच स्टान्स बदलला होता, शरीरष्टवरती आदलतोय चेंडू, आणि लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 31 धावा. चांगलं कमबॅक पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत गोलंदाज वेदांत 2 धावा खर्च केल्यात, चेंडू फेकलेत 4 आणि 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. 5वा चेंडू स्ट्रायकिंग सुजित पाटील, जबरदस्त फटका पाहायला मिळतो, वेगानं चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं 2 अपूर्ण केले जात आहेत. सुजित पाटील आणि नितेश पाटीलच्या माध्यमातून 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 33 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. गोलंदाज वेदांत, चांगलं कमबॅक. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू, भिरकावून दिला चेंडूला, स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर, चेंडू 1 बाउन्स सीमा पार, 4 धावा चौकार.
ते सामना असेल माटाडी विपक्ष जुने डोंबिवली. चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. जुने डोंबिवली संघाचे संगणक आलेले आहेत. माटाडी संघाचे संगणक आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. फर्स्ट इनिंग नंतर आपला नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डब्बलकपवरती पाहायला मिळते 12.33च्या सरासरीनं 37 धावा. 37 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत गारिवली संघाच्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुजित पाटील चांगली फलंदाजी करतायत. वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडू फेस करत असताना 16 धावांवरती सुजित पाटील खेळतायत. निशेष सुद्धा चांगली साथ देत आहेत. 5 चेंडू फेस केलेत नितेशनं आणि 9 धावा त्याने सुद्धा कुठल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 50+ धावा सुद्धा या मैदानावरती डिफेन्स होऊ शकतात. कारण पहिल्या सामन्यामध्ये गोट संघानं 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं पडले संघासमोर आणि त्या धावा मात्र व्यवस्थितरित्या डिफेन्स केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिसरा सामना झाला होता भोपर विरोधात आजदे. 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं भोपर संघासमोर. तो सामना मात्र बरोबरी झाली होती. त्या सामन्यामध्ये विकेटच्या आधारे मात्र भोपर संघाने तो सामना जिंकलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुरुषोत्तम चौथं षटक घेऊन येते. पहिला चेंडू मात्र वाईड फेकलाय गोलंदाज पुरुषोत्तमनं. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या 38 धावा. पुरुषोत्तम मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फ्रेश गोलंदाज आहे. फ्रेश गोलंदाज वापरलेत चारही. सागाव संघानं इथे मात्र आक्रमक फटका. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा पार आहे तो चौक. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकपवरती 42 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. चौथ्या षटकातील गोलंदाज पुरुषोत्तम. स्ट्रायकवरती नितेश. इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. कव्हर्सला क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नकार दिला स्ट्रायकवरती नितेशनं. 2 धावा येते त्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकपवरती पाहायला मिळते 44 धावा. 44 धावा पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत पुरुषोत्तमनं 7 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू फेकल्यात. या आधीच्या षटकामध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळालं वेदांचं. तिसरा चेंडू. स्ट्रायकवरती नितेश. कोलवर टप्प्याचा चेंडू. वेगवान चेंडू पाहायला मिळतो. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्यात येतोय. यष्टी रक्षक सुनील भोईरच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. नितेशच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका. तो म्हणजेच गारिवली संघाला. काढण्यासाठी एक आक्रमक फलंदाज. हार्ड हिटर फलंदाज येतोय. स्ट्रायकवरती मात्र सुजित पाटील असेल. धावसंख्या 44 धावा. चौथा चेंडू पुरुषोत्तम. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सबमेरिन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय पुरुषोत्तमचं. 2 चेंडूंवरती 7 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतरचे मात्र 2 चेंडू निर्धाव फेकल्यात. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 44 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे चौथ्या षटकातील.
इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कोजून काढलाय चेंडूला, हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हरीश पाटील, सुजित पाटील या जोडीच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पाहायला मिळते 46 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आजच्या रात्रीतील चौथा सामना पाहायला मिळतोय, कारण आपण ब गटातील 2 सामने खेळून घेतलेत. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगानं इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुरुषोत्तमच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यानंतर तदनंतरच्या 4 चेंडूंवरती मात्र 2च धावा खर्च केल्यात. चांगला कमबॅक पाहायला मिळतो पुरुषोत्तमचं. 4 षटकांचा खेळच वाजवी केली ते मात्र समाप्त होतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 11.50च्या सरासरीनं 46 धावा गारिवली संघाच्या 2 गडांच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करा, सागाव संघ स्पीडअप करा. धावसंख्या तब्बलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरीसरीनं 46 धावा. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, देतवरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. ज्या गोलंदाजानं तिसरं षटक मात्र चांगला अडवला होता तोच गोलंदाज वेदांत येतोय. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला होता तोच वेदांत शेवटचं षटक, देतवरचं षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईक एंडवरती हरीश पाटील असतील. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय हरीश. धावसंख्या 46 धावा. चला स्पीडअप करा जरा सागाव संघ. इथे मात्र पहिला चेंडू बॅटची कडा फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सुजित पाटीलनं. बॅकअप मात्र चुकीचे येतं गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. बॅटच्या सहाय्याने मात्र एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 47 धावा. एक चेंडू समाप्त झालाय. स्ट्रायकरवरती फलंदाज आता मात्र सुजित पाटील येतोय. सुजित पाटीलने चांगली फलंदाजी केली आहे. वैयक्तिक 9 चेंडू फेस करत असताना आतापर्यंत 18 धावा सुजित पाटीलने कुठून काढल्यात. इथे मात्र जबरदस्त फटका सुजितच्या बॅटमधनं. बिग हिट केलाय चेंडूला, फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तिनं 50 धावा मात्र पूर्ण होत आहेत. गारिवली संघाच्या 50 कंप्लीट होत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या चेंडूवरती मात्र 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढला होता पण क्षेत्ररक्षक सज्ज होते हरीश. मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल मात्र स्वीकारता आला नाहीये पण 4 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात हरीशनं. इथे मात्र जेंटल टच पाहायला मिळतोय सुजित पाटीलच्या बॅटमधनं. टाडमॅनला क्लिअर करत असताना चेंडू जातोय सीमा बार. चौकार.
पद्धतीनं धावसंख्या धावबालकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 59 धावा. 59 धावा पूर्ण केल्यात. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुजित पाटील वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. 12 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 30 धावांवरती सुजित पाटील खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सुजित पाटीलच्या माध्यमातून. 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं 30 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज वेदांत इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. हरेश आणि सुजितच्या माध्यमातून या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 61 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेदांत. या षटकामध्ये महागडा ठरलाय आतापर्यंत गोलंदाज वेदांत. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 15 धावा खर्च केल्यात. इथे मात्र शॉट ऑफ लाईन चेंडू होता. विरकावून देण्याचा प्रयत्न, सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातो चेंडू. पंच मात्र षटक समाप्तीचे गुण करतायत. पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 61 धावा. 62 धावांचा इथे मात्र लक्ष ठेवण्यात आलं आहे गारिवली संघाच्या माध्यमातून. संघासमोर 62 धावांचं लक्ष ठेवलंय. तर वळूयात आपण नाणेफेकीसाठी. यापुढील सामना असेल जुनी डोंबिवली विरोधात माटारडी या 2 संघांमध्ये. मी व्यासपीठावरती विनंती करतोय राम पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचंय. नाणेफेकीचा कॉल इथे मात्र चापा असा कॉल केलाय आणि काटा आलाय म्हणजेच जुनी डोंबिवली संघाने इथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर डिसिजन मात्र पेंडिंग ठेवण्यात आलंय. डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलंय जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये 61 धावा कुठल्यात 62 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे ते म्हणजेच गारिवली संघ सागाव संघासमोर. गारिवली संघाच्या माध्यमातून 61 धावा कुठण्यात आल्या पहिल्या सत्रामध्ये. 62 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि त्या धावा कशा प्रकारे पूर्ण करेल की त्या धावसंख्येला रोख लावेल गारिवली संघ ते ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक एडुटनिक गावचा एक बुलंद आवाज करण काळणे यांच्याकडे. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद. थँक्यू सिद्धांत, ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या डावामध्ये ऐकला. चेंडू लगेचच द्या आणि फिल्डिंग करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि जे बजरंग बली नवतरुण मित्रमंडळ भोपर आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर. पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमधला ड गटामधील हा सामना तिसरा सागावच्या विरोधात गारिवलीमध्ये. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं ते सागावने आणि गारिवली संघाने बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारलेली आहे ती 61 धावा. 2 गडीबाज ज्यामध्ये महत्वपूर्ण खेळ राहिला. 8 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येचा आणि 14 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येचं भरीव योगदान दिलं ते सुजित पाटील सिनियर क्रिकेटर गारिवलीचे. महत्वपूर्ण कामगिरी पहिल्या डावामध्ये. 61 उभारल्यानंतर 62चं लक्ष
आणि इकडे सागावची आघाडीची जोडी देखील तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना. सूरज पाटील आणि चिन्मय, सूरज भोईर आणि चिन्मय पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आता मैदानाच्या आतमध्ये जात असताना. गारिवली संघ कृपया करून आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. असेल तो बेतवडे ब वर्सेस, माफ करा, यानंतर गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि मातार्डीमध्ये सामना असेल. जुनी डोंबिवली संघाला विनंती असेल आपल्या खेळाडूंना अर्थातच कॅप्टन तुम्हाला बोलवत आहेत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. जुनी डोंबिवलीचे खेळाडू टॉस जिंकलेला आहे तो कॅप्टनने आणि अर्थातच विशाल पाटीलने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात माताडेश्वर मातार्डी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. स्पीडअप घ्या, फिल्डिंग करणारा गारिवली संघ. सामन्याला सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघू शकाल डावा पाय पुढे आला, हलकासा शफल झाला होता आणि थोडा लेट खेळला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तो सूरज भोईरचा. या फटक्यांसाठी तुम्हाला चेंडूच्या रेषे मागे जाणं गरजेचं असतं. पूर्णपणे चेंडूच्या मागे येत असताना जेव्हा तुम्ही ड्राईव्हचे फटके खेळता सेफ असता आणि मेरिटवरती व्यवस्थितरित्या हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. क्रीज सोडले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो हुकला. गुड एफर्ट्स यशांच्या पाठीमागे थर्ड मॅन मध्ये चितू यांना आपण बघितलं. यशांच्या पाठीमागे सुजित पाटील महत्वपूर्ण पहिला डाव घारिवली संघाचा बॅटिंग करत असताना आणि ज्यामध्ये योगदान 34 धावसंख्येचं. शाखेकडला सूरज भोईर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतात ते रोशन, राऊंड विकेट. यावेळेला बॅटची कडा होती, लाऊड साऊंड. अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने करण्यात आलं होतं. यशांना खेटून आहेत सुजित पाटील, त्या कारणास्तव थोडा हा झेल देखील आपण बघितला तर खरं तर इनर एज होती त्या कारणास्तव हार्ड होता, आतमधली कडा होती त्या कारणास्तव ही कॅच घेणं थोडं अवघड झालं सुजित यांच्यासाठी. ऑफस्टंपचा बाहेर चेंडू, सुंदर आतापर्यंत 3 डिलिव्हर्ड केलेले चेंडू गोलंदाज रोशन पाटील यांचे. 62 धावसंख्येचं लक्ष तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा रोशन. चिन्मय गेला होता सूरजकडे, पुन्हा ते माघारी आले. पुढचा चेंडू बॅकफुटला येत असताना ड्राईव्ह केलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, थोडासा फंबल, सेकंडचा कॉल, थांबावं लागेल. लगेच उचलून फेक करण्यात आलेली आहे. सुजल त्या ठिकाणी आपण त्यांना बघितलं. 1 धाव खातं उघडत असताना चौथ्या चेंडूवरती 65 सर करायचे आहेत. आज जर आपण पहिला सामना बघितला ज्यामध्ये 50 झाल्या नाही पडलेला, दुसरा सामना आपण जर बघितला तर 73 उभारत असताना 74 बनवू दिला नाही बेतवडे संघाला हेदुटणेकडून. त्यानंतर सामना तुम्ही बघितला तो बोपर वर्सेस आजदे, 50 बनवत असताना बोपरच्या अगेन्स्ट आजदेचा संघर्ष सुंदर राहिला, परंतु बोपरने तो सामना जिंकला. विकेटच्या आधारावरती मॅच टाय झाली होती आणि सामना सध्या सागा वर्सेस गारिवली. लक्ष आहे त्या डावामध्ये 62 धावसंख्येचं परिवर्तन. लॉंग ऑफला डीप मध्ये बोलवण्यात येत आहे. लॉंग ऑनला आतमध्ये बोलवतात, त्या ठिकाणी डीप मध्ये तुम्हाला ऑन साइडला पाहायला मिळेल ते लॉंग ऑन. लॉंग ऑफ या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ थोडं वाईड ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल कारण डाऊन द ग्राउंड इनफिल्ड मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट सह स्क्वेअर लेग आतमध्ये, फाईन लेग आणि तुम्हाला थर्ड मॅन सह पॉइंट देखील पाहायला मिळेल. मोठ्या बॅकलिपने लॉफ करण्याचा प्रयत्न, इन दी एअर हवेमध्ये हा चेंडू कॉट अँड बोल, धक्का पहिला. 1 for 1 सागाव.
धक्का पहिला या ठिकाणी बसलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या संघ सागावला. आतमध्ये येतात तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज ते रोहित धुईर. चिन्मयने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या बॅकलिपने त्याला लॉफ्ट करायचं होतं चेंडूला. एज घेतली. रोशनची सुंदर गोलंदाजी, ज्या गोलंदाजीचं कौतुक व्हायलाच हवं, कारण 62 बनवायचे असताना सागावला एका चांगल्या सुरुवातीची गरज होती. ती सुरुवात रोशनने करू दिली नाहीये. लेफ्ट आर्म विकेट, फुलर लेंथ, आणि तो देखील आपण बघू शकाल फलंदाजाने मिस केलेला आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी पाठीमागे आशा करतोय गंभीर दुखापत नसेल ती फलंदाजाला. सो कोणता इशारा नाहीये या ठिकाणी आलेला आहे तो डॉट बॉल. षटकाची सांगता धावा धावफलकावरती तुम्ही बघितलं तर एक या आकड्यावरती एक गडी बाद. पुन्हा एकदा मी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय. प्रत्येकी डावामध्ये प्रत्येकी संघाकडे एक रिव्ह्यू आहे, तो तुम्ही वेस्ट आहे. कमरेच्या वरती चेंडू जर असेल किंवा नसेल, हा जर तुमच्या मनामध्ये संकोच असेल तर तुम्ही 15 सेकंड अगोदर हा रिव्ह्यू इम्प्लिमेंट करू शकता. याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. ऑन कॉर्नर अंपायरचा माफ करा, बॅटिंग टीमच्या ठिकाणी रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू. थर्ड अंपायर मध्ये फक्त आमचे मॅनेजमेंट कमिटी आणि थर्ड अंपायर असतील, याची नोंद घ्या. सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अंपायरची आर्ग्युमेंट नको. कृपा करून फिल्डिंग करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
ऑल. चला आता डिसिजन थर्ड अंपायरच्या ठिकाणी आलेला आहे, तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागेल. फिल्डिंग करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. थोडं व्यत्यय नक्कीच झालं, हरकत नाहीये. आता वेळेचं भान राखा आणि दिलेल्या वेळेमध्ये आपण हा सामना संपन्न करा हीच आमची आशा असेल तुमच्याकडून. लवकरात लवकर आपण थोडं फास्ट खेळा. दोन्ही संघांना सूचना. निवडंबोली आणि मातार्डी खरं तर हे दोन्ही संघ आज या रात्रीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा प्रसंगीच उपस्थित राहिले होते. हरकत नाहीये, दोघांची आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करू. काही ॲडजस्टमेंट करण्यात आला आणि पुन्हा एकदा ती मॅच तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. फ्री हिट ऑन. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. फुलटॉस आहे, कडा घेतली डीप थर्ड मॅनला, गॅप मधून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुंदर षटक. जरी हा चौकार असला, अवघ्या 6 धावा, एक विकेट मिळवत असताना गोलंदाज रोशनच्या गोलंदाजीचं पुस्तककरण. षटक पहिलं संपन्न झालं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये फक्त शेवटच्या चेंडूवरती आला तो हा चौकार. लक्ष आपण जर बघितलं तर ते 62 धावसंख्येचं धावा झालेल्या धावफलकावरती त्या 6 धावा, म्हणजे अजूनही बनवायच्या 56. चेंडू शिल्लक आहे 24. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा फक्त पाहायला मिळाल्या 6, एक गडी बाद. 62चं लक्ष भरपूर महत्त्वाचे. आता या दोघांमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचे असेल, कारण पहिली विकेट लवकर पडली. एक तंत्रशुद्ध फलंदाज लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवलेला चिन्मय मात्र लवकर बाद झाला आणि अपेक्षा आता फलंदाज रोहित भोईर आणि सूरज भोईर यांच्याकडून जास्तीत जास्त असतील. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर आणखी एक वेगवान गोलंदाज येतोय, तो उजव्या हाताचा हरीश पाटील. समोर षटकातून पहिला चेंडू. हाफ ट्रॅकर ऑन द टोस, फक्त कट करण्यात आला. डीपीश किंवा पॉइंटला पॉवर प्ले सुरू आणि त्याचा योग्य वापर. 4 धावांकरता आलेला चौकार. सुंदर असा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचं दिवाण नगरीमध्ये देखील आगमन झालं होतं. वेगवान चेंडू पुन्हा एकदा कट करण्यात आला. यावेळेला फटका फसला, सॉफ्ट डिसमिसल. बॅकवर्ड पॉइंट लेग सुंदर झेल आणि चौकाराचं प्रत्युत्तर तिखट बाउन्सरने देण्यात आलं हरेश कडून. झेल टिपला. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल, ओव्हर द विकेटने क्रीजच्या कोपऱ्यामधून टाकला चेंडू. इन स्विंगर आतमध्ये आला आणि त्या कारणासह रोहितचा फटका फसला. बॅटच्या आतमधल्या भागाला लागल्यानंतर एलिव्हेशन कमी मिळालं. इनफिल्डच्या बाहेर निघत असताना एक सुंदर झेल टिपला रितेशने. दुसरा गडी बाद होतोय चेरोबा सागावचा.
हाफ ट्रॅकर आला, हुकचा हा फटका व्यवस्थित बॅलन्स नव्हता या फटक्यामध्ये. बॅटची कडा देखील घेतली होती, चेंडूने मिडल झाला नव्हता, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या वरतून वेग तिखट बाउन्सर पुन्हा आला. आणि आपण जर बघितलं तर हा देखील चेंडू येतोय निर्धाव. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल क्रीजच्या कोपऱ्यामधून भरपूर बाहेरून आपण जर बघितलं चांगला वापर करत असताना क्रीजचा गोलंदाज. 14-2 14 वरती 2 गडी बाद. यावेळेला देखील जर आपण बघितलं तर जास्त उसळे घेणारा चेंडू, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सेकंड बाउन्सर जर आता आला तर तो असेल नो बॉल. 15 धावा. यावेळी देखील चेंडू भरपूर उसळला. चांगला बाउन्सर यावेळी देखील पाहायला मिळाला. समोरच्या भागामधून आपण बघू शकाल अचंबित करणारे हे चेंडू जे जास्त टेक ऑफ होतात. हाईट फॅक्टर किती महत्त्वाचं असतं ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये, त्याचं उदाहरण या षटकामधले जे चेंडू येत आहेत आगीच्या गोळ्यासारखे पडल्यानंतर सरळ आपण बघू शकाल तोंडाजवळून मात्र जात असताना. यावेळेला बॉडी लेंथ आदळलाय तो शरीर यष्टीवरती फलंदाजाच्या, आणि ते आपण बघू शकाल हलकस अपील करण्यात आला. षटकाची होती सांगता 2 षटकं संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 15 धावा. गडी बाद 2 चेरोबा देव सागावचे. दोन्ही तुम्ही बघू शकाल. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज 9 चेंडूंचा सामना करत असताना 9 चेंडूवरती खेळतोय तो सूरज भोर. रितेश नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. चेंडू शिल्लक 18 आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 47. पॉवर प्लेमध्ये धावसंख्या जर बघितली तर ती फक्त 15 आलेली आहे. पहिला डाव जर आपण बघितला तर पहिल्या षटकामध्ये 11 होत्या पॉवर प्लेच्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 होत्या. म्हणजे एकंदरीत धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 29 वरती पोहोचलं होतं. ॲज अ कम्पेअर फक्त 15. ग्राफ थोडा खाली आहे. पाठलाग करत असताना चिरोबादेव सागावचा 62 सर करायचे असताना 18 चेंडूंमध्ये 47 उरलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज जितेश पाटील. ऑनसाइडला 3 डीप मध्ये, त्यासोबत डाऊन दी ग्राउंड, वाईड ऑफ, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. हाफ ट्रॅकर हुक करण्यात आला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांचा वाक्या बाहेर. गॅप मधून हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्स इनटू दी फॅन्स. 4 रन्स. दोन सामन्यामधलं समीकरण 42 धावसंख्येची गरज 16 चेंडूंमध्ये. 42 रिक्वायर्ड रिमेनिंग 16. जितेश पाटील समोर आता फलंदाज सूरज. ओ द विकेट. ओ पिच ऑन साइडला वळवण्यात आला. डीप मध्ये चेंडू चालायचो स्क्वेअर लेगच्या दरम्यान. हरेश या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडंसं फंबल झालं परंतु दुसऱ्या धावामध्ये कोणताही रस नाहीये. तो फलंदाज त्या ठिकाणी रितेशला स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील वेगाने आली. 1 धाव मिळते एका धावेच्या सहाय्याने. धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 21 धावा. अटॅक करण्याचा दोघेही प्रयत्न करतात. एक चौकार जरूर आला. थांबलाय कमी गती ऑफसमचा बाहेर. स्लोवर 1 बाउन्सर पाहायला मिळाला, ज्याला अगोदरच या ठिकाणी खेळण्यात आला. सेकंडचा कॉल असेल, धाव मिळेल.
फंबल त्या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षकाकडून, त्याबरोबर दुसरी धाव मिळाली आणि ही सुखद बाब, कारण फलंदाज रितेश भोईरला स्ट्राईक मिळते. धावा 2 आणि धावफलक पुढे 23. 14-39. हवेमध्ये स्वीपर कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्ड मधून बाहेर झाला, कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा जीवदान या ठिकाणी आपण बघतोय ते रितेश भोईरला. हे कितपत महागात ठरू शकतं, येणारी वेळ आपल्या समोर आणेल. नाराज आहे त्या ठिकाणी सुजित पाटील. 34 धावसंख्येचं योगदान दिलंय. 15 धावसंख्येचं योगदान फलंदाज नितेश यांनी दिलेलं आहे आणि सुरुवातीला रोशनने सुंदर गोलंदाजी केली आहे. सो पहिल्याच षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये हरेश पाटील यांनी देखील फक्त 9 खर्च करत असताना इथे मात्र चुका झाल्या दुसऱ्यांदा. डाऊन द ग्राउंड मिस टायमिंग. लॉंग ऑन मध्ये चेंडू आपण बघतो टप्पा पडल्याबरोबर जास्त उसळला होता. गुड फिल्डिंग. लॉंग ऑन मध्ये उचलून फेक होती आणि चेंडू मात्र नॉनस्ट्रायक यांच्या फलंदाजाच्या वरतून बॅकअप आहे बिहाइंड द विकेट. धावा आपण बघितल्या मिळत्या त्या 2 षटकाची होती. सांगता ड्रिंक्स ब्रेकरला बोलवण्याची वेळ अंपायरने इशारा केला. धावसंख्या झालेली आहे ती 26. गडी बाद 2. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हवा आहेत चिरोबादेव सागावला. धावा 36. पाण्याचं सेवन झालं. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 12 मध्ये आता उरलेल्या त्या 36 धावा. 62 बनवत असताना रिक्वायर्ड रनरेटचा आपण विचार केला तर अगोदर ते होते 12.40 आणि आता ते जाऊन पोहोचले 18 वरती. 18 इतकं वाढलं रिक्वायर्ड रनरेट. त्याचं कारण पहिल्या 3 षटकांमध्ये तितक्या धावा आल्या नाही. आमचं मुख्य व्यासपीठ आणि कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्यासमोर सुंदर असे या स्पर्धेचे करंडक आहेत. विश्वकपाची ही तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळेल. 26 for 2 आफ्टर थर्ड ओव्हर. 36ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये आणि कंटिन्यू करण्यासाठी आला समोर चेंडूकडून गोलंदाज हरीश पाटील. पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यामध्ये अवघ्या 9 धावा 1 विकेट मिळवत असताना तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती. रितेशसाठी ऑनसाईडला 4 ठेवण्यात येतात. डीप स्क्वेअर लेग्स एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरकला. काऊ कॉर्नरसह लॉंग ऑन मिड ऑफ आतमध्ये सोबत तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खुलं. डीपिश कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक पॉइंटला आता सरकवण्यात आलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. तयार होता हरेश. ओ द विकेट. हाफ ट्रॅकर आहे वावला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच घेते आणि यावेळेला रितेश होईल बाद. धक्का 26 वरती चेरोबादेव सागावला 3रा. सव्वीस धावा
3 गडी बाद. सामन्यामधलं समीकरण 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्या 11 चेंडूंमध्ये बनवायच्या 36. 62चा पाठलाग. रिक्वायर्ड 100 वाढलेलं. हरेशने आलेल्या विकेट मिळवली. पुन्हा तयार. वाईट आमोद विकेट. हार्ड ट्रॅकर. या आखूट टप्प्याच्या चेंडूंने मात्र पहिल्या षटकामध्ये देखील फलंदाज सूरज भुईरला नेस्तीनाबूत केलं होतं आणि इथे देखील तेच चित्र. डॉट बॉल. 10 चेंडू 36. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि इथे येणारे डॉट बॉल पर्सेंटेज वाढलंय. डॉट बॉलचा पूल करण्यात आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. सुजल भरपूर ऍक्टिव्ह पाहायला मिळतोय, ज्याने 2 झेल पकडलेत आणि गडी हा 4था बाद होतोय चेरोबादेव सागावचा 26 वरती. सुंदर झेल त्या ठिकाणी 2 टिपण्यात आले. त्याच मिड विकेट झोन मध्ये जो सध्या खेळाडू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय सुजल. चेंडू शिल्लक आहेत तुम्ही बघितलं तर ते 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये बनवायच्या 36 धावा. सुजल चांगले गोलंदाज देखील आहेत. कदाचित तुम्हाला आता ते निर्णायक षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. हरेश विकेट 0 विकेट आतापर्यंत हे षटक. स्लॉक स्वीपचा प्रयत्न. वेगवान चेंडू जो पायावरती आदळला आणि त्यानंतर पाठीमागे. डॉट बॉल. सामना आता या षटकाने पूर्णपणे फिरवला. जर इथे 36ची गरज असताना या षटकामध्ये कदाचित 15 ते 16 जर धावा आल्या असत्या तर शेवटच्या षटकामध्ये अंतर 20 देखील राहिलं असतं. आणि जो शेवटचा गोलंदाज असतो तो कुठेतरी आपण बघू शकाल असं आपण म्हणू शकत नाही की एकदम कच्चा असेल, परंतु त्याच्या अगेन्स्ट धावा कुठेतरी येऊ शकल्या असता. तो वीक पॉइंट असता कुठेतरी गारुली संघाचा. परंतु इथे हरेशने षटक जे हाताळलंय. विकेट 0 विकेट 0 विकेट. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती विकेट आणि धक्का 5वा चेरोबादेव सागावला. पहिलं षटक 11 त्यानंतर 18 आणि त्यानंतरची 2 षटकं 8 आणि 9ची राहिली होती, परंतु शेवट पुन्हा एकदा 15 आल्या होत्या गारिवलीसाठी. इथे आपण जर बघितलं पहिल्या षटकामध्ये 6 9 11 ग्राफ वरती चाललाय, परंतु धावा भरपूर कमी. 4थं षटक प्रगतीपथावर. हा डॉट बॉल जर आला तर पहिलं निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला. बिहाइंड द विकेट. पहिलं निर्धाव षटक. गोलंदाज हरेश पाटीलच्या या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या आणि एकही धाव खर्च केली नाही. तर या अगोदरचं षटक ज्यामध्ये 9 धावा 1 विकेट मिळवत असताना 4 विकेट मिळवले 2 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 9 धावा खर्च करत असताना सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाज. निर्णायक 6 चेंडू आणि 6 मध्ये 36 बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या चेरोबादेव सागाव संघाला. डीजे मास्टर आता मूड मध्ये आलेले दिसत आहेत. 26 for 5. 6 चेंडू 36. समीकरण अवघड. 6ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील आणि ते देखील लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे हवेमधून. 36 बनवायच्यात. या षटकामध्ये गोलंदाज सुजल. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा. पाठीमागे कवायतीचा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःचा पाय तर स्ट्रेच करण्यात आला. चेंडू पाठीमागे गेला सुजित यांच्याकडून. रिप्ले स्क्रीनवरती आखूट टप्प्याचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी
आणि त्यानंतर गती कमी करण्यात आली, चेंडूला थांबवलं. जर थांबवलं नसतं तर लॉंग स्टॉपला चेंडू गेला असता 4 धावसंख्येकरता. एक धाव मिळते एका धावेच्या सहाय्याने 27. बनवायचे अजूनही 35. चेंडू शिल्लक 5. तयार होतात गोलंदाज. पुन्हा एकदा ते सुजल. हा सामना तुम्हाला कुठेतरी वन साइडेड पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली नाही. मी अगोदरच म्हटलं 62 चेस करत असताना तुम्हाला चांगली सुरुवात करणं गरजेचंच असेल. रोशनचं सुंदर षटक. हाफ ट्रॅकर हुक करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल. धावा सहजरित्या या ठिकाणी 2 मिळतील. आणि आता तितकंसं महत्व विकेटला नाहीये, कारण इथून हा सामना पूर्णपणे घारवली संघाने खेचून घेतला. कॅच ड्रॉप करण्यात आली ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. धावा मिळत्या 2. 2च्या साह्याने धाव फलक 29. चेंडू शिल्लक 4. 4 मध्ये 33. नवदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली आपण तयार राहा. खोलवर टप्पा. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते हरेश पाटील. चेंडूवरती पोहोचतात. चेंडू झिगझॅग जसा आपण बघितलं वळण घेत असताना अडवलं त्या ठिकाणी. आउटफील्ड स्लो झाली होती चेंडूची. जास्त हवेमधून हा चेंडू आला होता त्या कारणास्तव. धावसंख्या जर तुम्ही बघितली एकेरी आकड्याने 30 वरती. 32 रिक्वायर्ड. 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओ वळवला आणि चेंडू स्क्वेअर लेगचा बाहेर. लेट पण थेट. 6 धावा. भेट चेंडू आणि बॅटची झाली आणि ग्रेट षटकार आला. 36. अंतर कमी करण्यात येते. 26 अजूनही बनवायचं. नयनमाळी. ओ पुन्हा उकरण्यात आलाय. चांगला फटका. डिफाईन लेगला चेंडू टप्पा पडला आणि सीमा पार. धावा 4. चौकार. फॉर्टी झालेले आहेत. 40 झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. खोलवर टप्पा ज्याला ड्राईव्ह करण्यात आले. सामना होतोय संपन्न. संघर्ष संपला. चेरोबादेव सागावचा हार्ड लक या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आम्ही मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपलं आभारी असू. 61 झाल्यानंतर 62 या ठिकाणी बनवत असताना सुरुवात हवी तशी झाली नाही आणि त्याचंच कारण या धावसंख्येला ते चेस डाऊन करू शकले नाही. दुसऱ्या बाजूने अभिनंदन पहिल्या डावामध्ये 61 उभारल्या. 62चं यशस्वी संरक्षण करत असताना श्री गणेश घारिवलीने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. शेक हँड करा. हस्तांदोलन आणि लगेचच आपण मैदानाच्या बाहेर या. पुढचा सामना औद्योगिक गिरिजा माता जुनी डोंबिवली वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि त्यांच्या विरोधात